रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या कथा गोष्टी आवडत आहेत ना? चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओजला लाईक करा आणि आपले सगळे व्हिडिओ लोकांना शेअर करा. आजची आपण जी कथा ऐकणार आहोत, स्टोरी, ही आहे राजा जनकाची. राजा जनक म्हणजे मिथिलेचा राजा, सीतेचे वडील. हे जनकांना विदेह असे सुद्धा म्हणतात. आता या जनकांना खूप असं ज्ञान होतं आणि सतत शास्त्रार्थ करणं हे त्यांचं काम होतं. अनेक ऋषीसुद्धा त्यांचे शिष्य होते आणि इतर ऋषींकडून सुद्धा ते सतत ज्ञानार्जन करतच असायचे. अशा या जनक राजांची कथा आज आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाची आहे. आपला नित्य असणारा आत्मा काय आहे याच्याबद्दल आपल्याला या कथेतून ज्ञान मिळणार आहे. राजा जनक हे आपल्या महालामध्ये एकदा झोपलेले असताना त्यांना स्वप्न पडलं. आपल्याकडे 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्या स्वप्नावस्थेत असताना, निद्रावस्थेत त्यांना एक स्वप्न पडलं. आता या स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं की या जनकाचं जे राज्य आहे त्याच्या बाजूचा राजा आहे, त्याने जनकाच्या या राज्यावर आक्रमण केलेलं आहे. आता हे आक्रमण केलेलं असताना जनकाचं जे सैन्य आहे ते सैन्य या युद्धामध्ये पराभूत झालं आणि ह्या पराभूत झाल्यानंतर जो राजा होता त्या राजाने जनकाला बंदी केलेलं आहे असं जनक आपल्या स्वप्नामध्ये पाहतोय. आता हे दिसल्यानंतर त्या राजाने जनकाला त्याच्या दरबारात हजर केलं. सगळं राज्य तर काबीज झालंच होतं. आता जनकाच्या अंगावर फक्त काय राहिले होते? त्याने नेसलेली वस्त्र, दागदागिने एवढेच राहिले होते. तेव्हा या राजाने काय केलं तर या जनकाला त्याची जी वस्त्र होती ती वस्त्र आणि अलंकार सगळं काढलं आणि त्याच्या राज्यातून त्याला निष्कासित केलं. आणि एक आदेशसुद्धा दिला की या जनकाला जो कोणी आश्रय किंवा अन्न पाणी हे देईल त्याला सुद्धा सुळावर चढवण्यात येईल. जनतेच्या मनात होतं की जनकासारख्या राजाला मदत करावी, परंतु ते तसं करू शकत नव्हते, कारण राजाची आज्ञा त्यांच्यामध्ये येत होती. आता हे सगळे प्रयत्न करत असताना जनक संपूर्ण राज्यामध्ये फिरत होता, पण कोणीही त्याला आसरा देत नव्हता की खायला प्यायला देत नव्हता. आता मात्र जनकाची पंचाईत झाली. भुकेने त्याचा जीव व्याकुळ झाला. कुठेही खायला अन्न पाणी काही मिळत नव्हतं. हे फिरत फिरत असताना शेवटी अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण त्यांना जेव्हा त्या राजाचे वचन आठवायचे तेव्हा ते पुन्हा परत जायचे. आणि एके ठिकाणी त्याला असं कळलं की इथे एक अन्नछत्र चालतं, म्हणून त्या अन्नछत्राच्या ठिकाणी तरी आपल्याला जेवायला मिळेल अशा आशेने तो राजा जनक तिथे पोचला. आता वेळ टळून गेलेली असल्यामुळे अन्नछत्रामधलं सगळं जेवण आहे ते जेवण संपलं होतं आणि जो अन्नछत्र चालवणारा होता तो अन्नछत्र बंद करून घरी निघून जाणार. एवढ्यात राजा जनक तिथे समोर पोचला आणि काहीतरी द्या अशी विनवणी करू लागला. तेव्हा तो म्हणाला, अन्न तर सगळं संपलेलं आहे, परंतु जो टोप आहे त्या टोपाला शेवटी जी खिचडी आहे त्या खिचडीमध्ये खाली करपलेलं अन्न राहतं, तेवढंच राहिलेलं आहे. तर राजा म्हणाला, तेही मला आता काय चालणार आहे, तर तुम्ही ते तरी घेऊन या आणि मला तेही चालेल. आता अशा प्रकारे जेव्हा तो आतमध्ये गेला आणि त्याने सगळं साफसूफ करून एका द्रोणामध्ये आणून तो द्रोण राजा जनकाच्या हातामध्ये ठेवला, तेवढ्यात एका घारीने येऊन त्याच्यावर झडप घातली आणि ते सगळं अन्न आहे ते त्या मातीमध्ये पडलं. आता हे मातीमध्ये पडल्यानंतर राजा जनकाने त्या पक्षाला हाकलण्याकरता आपले हात वर केले आणि अचानकपणे राजा जनकाला जाग आली. आणि ती जाग आल्यानंतर राजा जनक हे पूर्ण स्वप्न आहे ते स्वप्न आठवू लागला, काय काय पडलं. आणि तो जो किंचाळला त्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून त्याच्या महालातून दास दासी इतर राण्या सगळे धावत आले
आणि राजाला विचारू लागले, महाराज काय झालं, काही स्वप्न पाहिलं का? आता त्याने सगळं पाहिल्यानंतर त्याच्या मनात आलं की काय खरं आहे, आपण स्वप्नात पाहिलं ते खरं की हे जग खरं? म्हणून तो उठल्यानंतर प्रत्येक माणसाला प्रश्न विचारू लागला की हे खरं की ते खरं, हे खरं की ते खरं. आता या माणसांना त्याच्या स्वप्नाबद्दल काहीच कल्पना नसल्यामुळे ती मात्र काय झालं, राजाला वेड तर नाही लागलं ना, असे भ्रमित झाल्यासारखे किंवा असं काय स्वप्न पाहिलं यांनी की अशा प्रकारे त्यांची मानसिक अवस्था झाली. सगळे मंत्रीगण जमा झाले, परंतु कुणालाही काही कळेना हे खरं की ते खरं म्हणजे नक्की काय. आता राजाची ही विपन्नावस्था आहे ती वाढत गेली, सगळीकडे राजाच्या याबद्दल कळायला लागलं, पण फरक काही पडेना. राजा फक्त एकच प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्याला विचारे की हे खरं की ते खरं. आता ही जी कथा आहे याच्याबद्दल बऱ्याच लोकांना आता समजलं. आणि एकदा अष्टावक्र नावाचे एक ऋषी आहेत, ते राजाच्या त्या प्रदेशामध्ये आलेले असताना त्याच्या मंत्रीगणांनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना एक सविस्तर सांगितलं की राजा जनकाची अशी अशी अवस्था झालेली आहे, ते फक्त एकच प्रश्न विचारत आहेत, हे खरं की ते खरं. आता हे सगळं ऐकल्यानंतर अष्टावक्र ऋषींनी ध्यानाने जाऊन जनकाच्याबद्दलची ही माहिती आहे ती घेतली. तेव्हा त्यांना त्या स्वप्नाबद्दल सर्व इतिवृत्तांत कळाला. मग ते म्हणाले ठीक आहे, मी येतो राजांना भेटायला. आणि मग अशा प्रकारे अष्टावक्र आहेत ते राजाच्या दरबारामध्ये गेलेले आहेत. आता राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर अष्टावक्रांना जनकाने प्रश्न विचारला की हे खरं की ते खरं, मुनिवर्य तुम्ही सांगा. आता अष्टावक्र जे आहेत त्यांना या सगळ्याची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी राजाला उत्तर दिलेलं आहे, हे राजा, हेही खरं नाही आणि तेही खरं नाही आहे. आत्तापर्यंत त्याला एकही माणूस सापडला नव्हता ज्याला या प्रश्नाचं ज्याने काहीतरी उत्तर दिलं आहे. पण आता त्याला कळलं की हे ऋषी आपल्याशी काहीतरी बोलत आहेत, म्हणजे यांना नक्की माहीत आहे. मग त्या ऋषींनी त्याला उलगडून सांगितलं की तू जेव्हा स्वप्नावस्थेमध्ये होतास आणि तिथे भिकारी म्हणून होतास तेव्हा राजा होता का तिथे, तुझं वैभव होतं का? तर तो म्हणाला नाही. आणि म्हणाले आता तू आहेस, तर आता तुझी ती भिकाऱ्याची अवस्था आणि ती विपन्नावस्था तुझ्याकडे आहे का? तर नाही. मग ते मुनी म्हणाले की जे तिन्ही काळामध्ये आहे, काल, आज आणि उद्या, याच्यामध्ये जे राहणार आहे तेच फक्त शाश्वत आहे. म्हणजे त्या तिन्ही अवस्थेमध्ये तू होतास, जेव्हा त्या भिकारी होतास तेव्हाही तू होतास, आता तू जागा आहेस तेव्हाही तू आहेस. म्हणजे काय, तर या सगळ्यामध्ये फक्त तू एकटा आहेस, जो काय आहेस नित्य आहेस. म्हणून भगवद्गीतेत म्हटलेलं आहे ना, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना. तर हा आत्मा कसा आहे, हा आत्मा नित्य आहे आणि तो खूप जुना आहे, पुराण आहे. त्याच्यामुळे जनकाला हे कळलं की या तिन्ही अवस्थांमध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तसंच भूत, भविष्य, वर्तमान, या तिन्हीमध्ये फक्त आत्मा हा एकटाच नित्य आहे. ते सोडून म्हणजे हेही खरं नाही तेही खरं नाही, फक्त खरं काय आहे तर सत्यम म्हणजे फक्त आत्मा. त्याच्यामुळे राजा जनकाला त्याच्या स्वतःबद्दलचं ज्ञान यातून झालं. ही कथा तुम्हाला कशी आवडली ते जरूर कळवा, कमेंट्स करा. आणि आवडली असेल तर नक्की आपल्या इतर नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे आत्ता फक्त 1200-1300 सबस्क्रायबर आहेत, खूप वाढले पाहिजे. अनेक लोकांपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे या चॅनलला सहकार्य करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.